श्री स्वामी समर्थ। आज मी या व्हिडिओमधून तुम्हा सर्वांना स्वप्नाचा अर्थ सांगणार आहे। तर आज मी तुम्हाला कबूतर विविध अवस्थेमध्ये जर स्वप्नामध्ये आलं तर त्याचा अर्थ काय समजायचं आपण याबद्दल मी आज या व्हिडिओमधून बोलणार आहे। तर मी व्हिडिओला लगेच सुरुवात करते। स्वप्नामध्ये आपण अनेक गोष्टी बघतो। काही लोकांना स्वप्न कळत नाही किंवा उठल्यानंतर आठवत नाहीत, असं खूप वेळा होतं। पण काही वेळेला असं असतं की स्वप्न जे येतात ते तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये जे काही लाभ होणार असतील तर ते दाखवतात, जर का काही हानी होणार असेल तर तीही दाखवतात। त्यामुळे स्वप्न हे काय बघणं म्हणजे वाईट नाही, ते काय आपल्या हातात नसतं। फक्त आपल्याला एवढं समजून घेणं गरजेचं असतं की ते स्वप्न शुभ आहे की अशुभ आहे। तर आजचा विषय आहे की स्वप्नामध्ये कबूतर दिसले तर काय होते। जर स्वप्नामध्ये आपण कबूतर पाहिलं ना तर ते तसं पाहायला गेलं तर खूप शुभ असतं। भविष्यामध्ये तुम्हाला सुख आणि समृद्धी भरपूर प्रमाणात मिळते। तर तेच कबूतर जर व्हाईट कलरमध्ये म्हणजे जर पांढरं असेल तर काय होतं, तर पांढरं कबूतर जर आपण स्वप्नात पाहिलं तर दुश्मन पण आपले दोस्त बनून जातात आणि आपल्या करिअरमध्ये भविष्यात पुढे जाऊन प्रगती होते। कबूतर जर दाणे खाताना आपल्याला दिसलं तर त्याचा अर्थ काय। तुम्ही जर आयुष्यामध्ये तुमच्या भविष्यात जे काही करत असाल, कुठलंही नियोजन, करिअर विषय असो, शिक्षणाविषयी असो, कोणतंही तुम्ही जर कुठलं नियोजन करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला सफलता मिळणार आहे। कबूतर जर आपल्याला उडताना दिसले स्वप्नात तर त्याचा अर्थ काय, तर आपल्याला एक शुभ समाचार लवकरात लवकर मिळतो। कबूतर जर आपल्याला जोडीनं स्वप्नामध्ये जर दिसलं की जोडीनं ते बसलेलं आहे किंवा जोड आहे कबुतराची, तर आपल्या आयुष्यामध्ये भविष्यात सुख आणि सौभाग्य जो कोणी असं स्वप्न पाहतोय त्याला भेटतं। स्वप्नामध्ये कबूतर जर पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेकडे उडताना पाहिलं तर जो व्यक्ती असं स्वप्न पाहतो त्याला भविष्यामध्ये धनलाभ होतो। जर का स्वप्नामध्ये कोणी कबुतरांचा थवा पाहिला तर हे स्वप्न अशुभ आहे। जी व्यक्ती असं स्वप्न पाहते तिची प्रकृती खराब होण्याचाही संकेत आहे। त्यामुळे जर का तुम्हाला असं स्वप्न पडलं तर तुम्हाला सावध व्हावं लागेल। तुमच्या प्रकृतीची तुम्हाला पहिल्यापासूनच काळजी घ्यावं लागेल जर तुम्हाला असा संकेत स्वप्नातून भेटला आहे तर। कबूतर जर तुम्हाला मांस खाताना दिसलं तर हे स्वप्न पण अशुभ आहे। भविष्यात तुम्हाला आर्थिक नुकसान होणार याचा तुम्हाला एक संकेत मिळालेला आहे। त्यामुळे तुम्ही तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवणं वगैरे अशा गोष्टी तुम्ही सांभाळून घ्या। आणि जर का स्वप्नात कोणी जर पाहिलं की कबूतर मेलेलं आहे, म्हणजे मेलेलं कबूतर जर दिसलं तर जवळच्या व्यक्तीकडून तुम्हाला धोका मिळणार असा याचा अर्थ आहे। त्यामुळे जर शुभ स्वप्न असतील तर तुम्हाला काळजी करायची काहीच गरज नाही, पण जर अशुभ स्वप्न असतील तर ते तुम्हाला सावध करून जाते की पुढं काय येणार आहे वेळ। जर का आर्थिकदृष्ट्या जर हानी होणार असेल तर तुम्ही तुमचे कुठलाही निर्णय घेताना विचार करून घ्या, कोणताही खर्च करताना विचार करून करा, प्रकृतीची काळजी घ्या, असे यातून अर्थ निघतात। त्यामुळे जर का स्वप्न कोणाला पडत असतील तर त्याच्यावर विचार करत जावा। शुभ असेल तर अति चांगलं आहे, पण जर अशुभ स्वप्न असेल तर काळजी घेणं गरजेचं आहे। तुम्हाला जर माझे असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला व्हिडिओला लाईक करा। असा जर कोणाला व्हिडिओ तुम्हाला पाठवायचा असेल तर शेअर करा, कमेंट करा आणि असेच व्हिडिओ तुम्हाला मिळतील इथून पुढं। त्यासाठी माझ्या चॅनलला पहिल्यांदा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, नोटिफिकेशनद्वारा समजत राहतील। तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ।